चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ, शुभ संध्याकाळ. आमच्याकडे पाऊस येतोय त्यामुळे बघा नेटवर्क असेल तर चालू राहील नाहीतर मग कोणी पण टेक ओव्हर करून ध्यान घ्या. तर आपण वाचतोय आता दुपारी पत्रिजींचं पुस्तक सुरू केलेलं आहे. मॅडम. शशिकांत जोशी सरांचा कार्यक्रम खूपच सुंदर झाला काल. हे शंका तुम्ही खूप छान विचारल्या. ज्यांनी शंका विचारल्या त्यांचं खरंच मनःपूर्वक धन्यवाद. कारण शंका या विचारल्या पाहिजेत. आपल्यासाठी जरी नसल्या तरी इतरांसाठी. कारण बऱ्याच जणांना शंका असतात, पण विचारण्याचं धाडस नसतं. अशा लोकांचं प्रतिनिधित्व आपण ग्रुपमध्ये केलं पाहिजे. कमीत कमी लोकांना ज्यांना बोलायचं डेअरिंग नाहीये, काही नाही, त्यांनी अशा वेळेला ग्रुपवर प्रश्न पोस्ट करत जावेत. आणि असे जर प्रश्न पोस्ट झाले तर इतरांनी त्याच्यावर विचारावं. असं एक सुरू करा कारण कार्यक्रम खूप ऍक्टिव्ह होतो. जो माणूस येतो आपण पाहुणे बोलवतो, त्यांनाही छान वाटतं प्रश्न विचारले, की असं वाटतं ना तुम्ही ऐकलं आहे, काही तुम्हाला इंटरेस्ट आहे. वी हॅव वायफाय इन्व्हर्टर आमच्याकडे पण आहे, पण काही वेळेला ती पण गॅरंटी नसते. नेटवर्कच नसेल तर काय करणार? वायफायलाच नेटवर्क काल नव्हतं मॅडम परवा कार्यक्रम घ्यायच्या वेळेला. मग मी कार्यक्रम कॅन्सल केला. असं काही वेळेला होतं आमच्या वायफायला पावसाच्या ह्याच्यात. तर आपण हे सुंदर छान सरांनी सुरुवात करून दिली आणि सकाळी तर सुवर्णा मॅडमही सुंदर घेतात. सुलक्षणा मॅडमनी छान घेतलं आणि आता सुचेता मॅडमही घेणार आहेत. अ, अध्याय 3रा घेणार आहेत त्या. तर आपण हे जे पत्रिजींचं वाचत आहोत, त्याचं नावच श्रीकृष्णामृत श्री भगवद्गीता विज्ञान सार असं म्हटलंय. भगवद्गीता हा धर्मातील, आपल्या धर्मातील सर्वात महान एक नंबर म्हटलं तरी चालेल. एक नंबरचा ग्रंथ आहे, की जो प्रत्येक मनुष्याने वाचला पाहिजे असं नाही. तर त्याचं जीवनात आचरण केलं पाहिजे. पुन्हा, 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 पुन्हा त्याला उदाहरण ठेवून भगवद्गीतेला आपल्यामध्ये आचरण केलं पाहिजे. असा हा ग्रंथ आहे. तर आत्ताशी आपण त्याची सुरुवात केली आहे आणि एकाच ह्याच्यात होणार नाहीये सगळं. आपल्याला हे वारंवार, वारंवार घेत राहावं लागणार आहे. म्हणून मी सांगितलंय जे कोणी वाचेल, आता पहाटे ज्यांना 4:30ला जमत नाही, त्यांनी आत्ता तरी आलं पाहिजे. आता पहाटेचे व्हिडिओ मागितला आज कालचा आणि आजचा. मी व्हिडिओ देणार नाहीये कारण त्या पुस्तकाला कॉपीराइट्स हे जोशी सरांना मी कॉपीराइटसाठी फोन करायला गेले. कारण संपादक त्यांचं ह्याचं आहे आणि त्यांचं हे आहे. तमिळीतनं मराठीत शशिकांत जोशी सरांनी केलंय. पिरॅमिड ध्यान प्रचार फाउंडेशन प्रकाशक आहे म्हणून मी सरांना फोन करायला गेले, की "सर वाचू का? कॉपीराइट आहे का? रेकॉर्ड करू का?" त्यांची परमिशन घेतली आणि मग सहज सरांना म्हटलं, "या तुम्ही आम्हाला वेळ दिला तर आम्हाला छान वाटेल." सरही मंगळवारी सांगतो म्हटले आणि त्यांनी फायनल केलं. तर हे जे आहे आपण जे पहाटेचं पुस्तक वाचतो, सगळीकडचं उदाहरण दिलं जातं. इकडं चाललंय, तिकडं चाललंय, हे करतायत. मी नाही बघत अशी उदाहरणं. इकडं काय चाललंय, तिकडं काय चाललंय. माझ्या मनाला काय पटतंय ते मी बघते. त्यामुळे प्रत्येक दिवसाचं सगळं रेकॉर्डिंग होईल असं काही नाही. सगळे अंक रेकॉर्डिंग होतील असंही काही नाही. जसं होईल तसं. म्हणून जेव्हा विश्लेषण होईल, तुम्ही ज्यावेळेला वाचायचं टाळणार. आता पहिले 1-2 पोस्ट केले मी. कारण लोकांना येणं गरजेचं असतं, काय चाललंय वगैरे कळणं गरजेचं असतं म्हणून. पण नंतर जर विश्लेषण केलं तर मग रेकॉर्डिंगला काहीच हरकत नसते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही विश्लेषणच केलं पाहिजे. उलट तुम्ही पुढे येताय, वाचायला येस म्हणताय, हे फार मोठं आहे. वन बाय वन स्टेप आपण हळू चालायचं आहे. तर ते आणि रेकॉर्डिंग जरी समजा विश्लेषण केलं, तरी मी करेलच असं काही नाही. कारण मी आजारी आहे, तुम्हाला माहिती आहे ना. असं असताना आपण रेकॉर्डिंग नाही का काल मी मुद्दाम टाकलं. एका रेकॉर्डिंगला तुमच्यापर्यंत आणायला मला किती वेळ लागतो? मला किती वेळ असं मान घेऊन बसावं लागतं? हे पोस्ट केलंय मी. तरी सुद्धा आपण म्हणायचं रेकॉर्डिंग नाही का? म्हणजे कसं वाटतं? आणि रेकॉर्डिंगची सवय ठेवणं हे चुकीचंच आहे. रेकॉर्डिंग मागणं हा सुद्धा प्रश्न एथिकली तसा बरोबर नाहीये. तुम्ही कार्यक्रमाला हजर राहिला पाहिजे. हे खूप वेळा सांगून झालेलं आहे. तर चला आता मी थोडंसं सुरुवातीचं त्यांचं जे आहे ते वाचते कारण ते सरांनी वाचलंय थोडंसं छान आहे. तर भगवद्गीतेचं गूढ रहस्य वाचते मी. आता आपण वास्तविक भगवद्गीता रहस्य यावर येऊ. भगवद्गीतेचं गूढ रहस्य काय आहे? मी स्वतः एक योगी, एक ऋषी झाल्यावरच
माझ्या अंतःकरणातून हे रहस्य समजलं. आता कोण लिहितंय हे? पितामह ब्रह्मर्षी पत्रीजी म्हणतात, PSSMचे संस्थापक. आता आपण वास्तविक भगवद्गीता रहस्य यावर येऊ. मी स्वतः एक योगी, एक ऋषी झाल्यावरच माझ्या अंतःकरणातून हे रहस्य मला समजले. ॲक्चुअली काही जे ग्रंथ आहेत, ते सगळ्यांनी वाचण्यासाठी म्हणजे असं रेकमेंड केलेलंच नाहीये, की सगळ्यांनी वाचावे. कारण आपण बघितलं, की ग्रंथ हे रहस्यमय आहेत. जसं वर दिसतं तसं नाहीये. आता भगवद्गीता जर बघितली तर कोणालाही वाटेल युद्धाचं वर्णन आहे आणि कृष्णाने अर्जुनाला युद्धामध्ये काय करायचं, काय नाही करायचं हे धडे असं काहीच नाहीये. ते युद्ध एक उदाहरण घेतले. जसं आपण इसाप नीती वाचायचो लहानपणी आणि वेताळाच्या गोष्टी वाचायचो. इसाप नीतीमध्ये पक्षी असायचे, प्राणी असायचे. त्यांच्या तोंडात संवाद घालायचे आणि द मोरल ऑफ स्टोरी आपल्याला मनावर, लहान मनावर आपल्या त्यांनी असे ते संस्कार केलेले आहेत इसाप नीतीद्वारातनं पशु, पक्ष्यां, प्राण्यांद्वारे. तसंच भगवद्गीतेला जो काही मेसेज द्यायचा आहे, त्यासाठी युद्धाचं चित्र उभारावं लागलं. हे नाही युद्ध आहे, नाही कृष्णाने अर्जुनाला युद्ध कसं करावं त्याबद्दल धडे दिलेले आहेत. पण एक समर्पक चित्र निर्माण केलं, की जे मेसेज द्यायचे आहेत, अध्यात्मातले, जीवनातले, या अध्यात्मातले, जीवनातले लढे देण्यासाठी एक समर्पक चित्र असं म्हणून ते तयार केलेलं आहे. आता एक-एक तुम्हाला रहस्य बाहेर येतील. भगवद्गीता काय? भागवत काय? ज्ञानेश्वरी पण काय? खरे काय आहेत श्लोक? खरं काय म्हणणं होतं? आपल्याला इंटरप्रिटेशन काय केलं गेलं? आपल्या मनावर कोणते संस्कार लादले गेले? महाभारत काय? ना हे रामायण काय? ही खूप रहस्य बाहेर येत चालली. आता भगवद्गीतेचं सुद्धा ज्यावेळेला कुरुक्षेत्रावर झालं ते युद्ध असं म्हणतात, त्यावेळी जी काही गीता सांगितली कृष्णाने, ती रिट्राईव्ह केली. आता आधुनिक यंत्रकरणातून ॲक्चुअली कृष्णाचे संवाद आता ते युद्ध झालं, नाही झालं हे पण सगळं वादातीच आहे. पण असं माझ्या वाचनात आलं, की ते रिट्राईव्ह केलं गेलं आणि ती गीता, ते श्लोक वेगळे आहेत. आपल्यापर्यंत आणलं गेलंय ते आपल्या मनावर जो काही प्रोग्राम आहे, जन्मानुजन्म, वर्षानुवर्ष त्या प्रोग्रामला फुलफिल करण्यासाठी बरचसं लादलं गेलेलं आहे आणि खरं जे आहे ते सगळं वेगळं आहे असं म्हटलं जातंय. हळू बाहेर येतंय. ते श्लोक, हे श्लोक थोडे वेगळे आहेत असंही म्हटलेलं आहे. तर कळेल आपल्याला किंवा आपल्या नंतरच्या पिढीला कळेल. पण आत्ताच्या जे काही युगाप्रमाणे जर आपण विचार केला, तर ही भगवद्गीता दिसतीये तशी नाहीये. हे नाही युद्धाचं वर्णन आहे आणि नाही युद्ध ॲक्चुअली अर्जुनाचा प्रश्नच नाहीये. मी युद्ध कसं करू हा प्रश्नच नाहीये. मी युद्ध का करू हा सुद्धा प्रश्न नाहीये. प्रश्न आहे, की माझ्या समोर कोणते लोक आहेत आणि मग मी माझ्या स्वकीयांना मारायचं का? म्हणजे अतिशय गडबडून गेलाय तो, गोंधळून गेलाय. एवढा शूरवीर आहे अर्जुन. एवढं त्याचं क्षत्रिय आता क्षत्रियांचा धर्म सुद्धा हा नाहीये इथपर्यंत सगळं बाहेर यायला लागलेलं आहे. असं होते. पण आत्ताच्या याच्यामध्ये, की मग असा या लढवय्या शत्रू म्हणजे एक शूरवीर अर्जुन, ज्याच्याजवळ संपूर्ण लढाईचं बळ आहे, तो लढाई जिंकू शकतो. अशा शूरवीर असा कसा प्रश्न निर्माण करतोय, की रथ मध्ये घ्या आणि मला बघू द्यात कोण आहे ते आणि मग माझेच तर हे नातेवाईक गुरुजन आहेत आणि मी हा लढायचंय का? याचा अर्थ ही लढाई वगैरे काही नाही. हा प्रश्न सुद्धा त्या ग्राउंडवरचा प्रश्न नाहीये. प्रश्न नेहमी सारखा आपल्या जीवनाच्या युद्धात जीवन जर आपण क्षेत्र मानलं आपल्या कार्यक्षेत्र, जसं युद्धभूमी तसं आपलं कार्यक्षेत्र जर आपण मानलं, तर आपण कितीही क्षेत्रामध्ये पारंगत असलो, आपण कितीही ज्ञान ग्रहण केलं असेल, आपण कितीही स्किल युक्त असेल, तरी सुद्धा आपण भयभीत होतो आणि विचित्रपणे प्रश्न करतो. तसंच तो अर्जुन भित्रा झालेला आहे, घाबरट झालेला आहे. आणि पक्षपाती झालाय. तो बायसिंग करतोय. तो पक्षपात करतोय आणि मनात संभ्रमण आणतोय.
एवढा शूरवीर असून हा महत्वाचा जर आपण गाभा म्हटला, तर तो गाभा असा आहे, की आपल्याही जीवनात आपण गलितार्थ होतो आणि वेड्यासारखे प्रश्न करतो. कितीही आपण समृद्ध असलो, स्किल्ड असलो, ज्ञानी असलो आणि त्याचाही प्रश्न पक्षपात करणारा आहे. आणि मग या अर्जुनाने माझे नातलग, माझे गुरुजन असा भेदभावच करायला नाही पाहिजे. मग मी विचार केला, जर गीता हे शिकवतीये, आपले लोक कोण आहेत बघायचं नाही, भेदभाव बघायचा नाही, तर आपण काय मग म्हणतो, असं करू नये, तसं करू नये, भांडण करू नये, तंटण करू नये, कोर्टात जाऊ नये. कारण माझ्या आयुष्यात बघा मी केस केली आहे तुम्हाला माहिती पण मी नेहमी असं माझ्या पहिला मी म्हणत राहिले, की माझ्या आयुष्यात मी गीता सुद्धा इम्प्लिमेंट करते आणि ज्ञानेश्वरी सुद्धा इम्प्लिमेंट करते. जिथे महत्वाचं वागणं आहे शत्रुत्वासारखंच, म्हणजे टिट फॉर टॅट, जशास तसं, जो आपल्याला जसं करतो तसं. तेवढं लढण्याचं बळ असलं पाहिजे. अन्याय झाला तर आपण अन्यायाविरुद्ध लढा दिला पाहिजे. अन्याय सहन करणं म्हणजे अन्याय करण्यापेक्षा जास्त पाप आहे, असं माझा विश्वास आहे. मग आयुष्यात आपल्याला गीता पण आचरणात आणता आली पाहिजे आणि ज्ञानेश्वरी सुद्धा. असं म्हणून मी ती कोर्ट केस केली, जिंकले आणि हेच मला नेहमी आयुष्यामध्ये आता आपण बघतो पक्षपात करायचा नाही. म्हणजे इथे आपण जे म्हणतो निर्मल मन निश्चल मन जे मी तुम्हाला सांगितलंय. शिवसर्वोदय शास्त्राचा लाभच केव्हा येणार आहे आयुष्यात? निर्मल मन असेल, निश्चल मन असेल म्हणजे समोर बोलायचंच आहे, तर बोललंच पाहिजे. आणि नेहमी मी उदाहरण ठेवते, की बाबा मी एक शिक्षकाच्या भूमिकेत इथे बसलीये. तुमची चूक झाली तर मी बोलणार. मग बघणार नाही कोण आहे, कोण नाही. सगळ्यांना मी बोलणार. नाही बोलायचं, प्रेमाने घ्यायचं. हे आपण बघतो की वननेसमध्ये आहोत. आपल्या आध्यात्मिक लोकांना राग गिळता आला पाहिजे. टीका करता नाही आली पाहिजे. मग गीता काय शिकवतीये? भगवद्गीता काय शिकवते? माझ्या मनात द्वंद्व प्रश्न आहेत. तसं प्रत्येकाच्या मनात खळबळ उठलं पाहिजे, वादळ उठलं पाहिजे आणि हे वादळ म्हणजे गीतेवरचा सीन आहे. गीतेमध्ये जो डिस्कस केलाय तो मनातलं वादळ हे पण वरवरचंच आहे. मनातलं वादळ आणि गीता आपल्याला त्याच्यातलं ते शिकवते हे सुद्धा वरवरचंच आहे. जसं आपण रहस्यमय जाऊ आतमध्ये, आतमध्ये तसं आपल्याला ते उलगडत जाणार आहे. तर हे रहस्य हे गीता, भगवद्गीता रहस्यचं पत्री जी सांगत आहेत. भगवद्गीता योग्य प्रकारे समजणे असं म्हणून भगवद्गीतेसारखे ग्रंथ आम लोकांनी वाचू नयेत असं म्हटलेलं आहे. कारण आम लोकांनी, अज्ञानी लोकांनी ज्यांना याचं काही महत्त्व कळणार नाही, रहस्य कळणार नाही, यांनी जर वाचलं तर वेगळं सांगितलं जाणार आहे. वेगळे संदेश जाणार आहे आणि त्या वेगळ्या पुढ्यातल्या बांधलेल्या दोऱ्यांचे संदेश लोकांपर्यंत पोहोचणार आहे. नेमकं तेच झालं. आणि आता एक पुड्या उलगडू लागलेल्या आहेत. तर हे तर असं म्हटलंच आहे, की हे असे सगळे ग्रंथ वाचू नये. पण आपण एक धाडस करतो. आपण रिव्हर्स इंजिनिअरिंग पण करतो. म्हणून आपल्याला अमृतानंदनी सांगितलं होतं, ते विवेक चूडामणी भाग 1, विवेक चूडामणी भाग 2 ते घ्या. ते करा. मग भगवद्गीतेकडे या. पण योग नाहीये. ठीक आहे. आपण ते करायचं, हे करायचं, हे करायचं, ते करायचं. खालून वर, वरून खाली ही आपली पद्धत आहे थोडंसं चौफेर. ठीक आहे, पहिला अर्थ बघू आहे तो लिहिलाय तसा. नंतर उलगडेलच ना. जसं आपण याला कनेक्ट होऊ लागू, जसं मनन चिंतन करू लागू, जसं लेखन करू लागू, तशा त्या उलगडणाऱ्या ऊर्जा आपल्याकडे येणार आहे. आणि मग करण जोशी सरांनी किती छान सांगितलं ध्यानातून. सर काय म्हटले, ध्यानामध्ये मी जे म्हटले तेच म्हटले. एकदम सोप्या भाषेत म्हटले. ध्यानात काय होतं, तर ध्यानात आपल्याला आयुष्य चांगल्या वळणावर लागतं. आपण काय करावं, काय नाही करावं हे ध्यान आपल्याला देतं. मग ज्यावेळेला आपण ध्यान करू लागू आणि मनात ठेवू एखादा प्रश्न, त्यावेळेला त्या ध्यानातनं आपल्याला उलगडायला लागेल. अरे हा गर्भित अर्थ आहे याच्यातला. तोपर्यंत येत नाही. म्हणून मनन चिंतन मेंदूचं काम अतिशय महत्वाचं आहे. आणि मग ही जी बोटं आहेत, बोटातले न्यूरॉन्स आहेत, ते डोक्याला जोडलेले आहेत, ब्रेनला जोडलेले आहेत. म्हणून तर लेखन करायचंय.
2 ओळी जरी लिहिल्या, त्याच्यावर एक दिवस जरी विचार केलात, तरी भरपूर काही आपल्याला ऊर्जा देणार आहे. भलं डायरेक्ट देणार नाही. ॲक्चुअली ध्यानामध्ये जे विचार येतात ना, ते हेच असतात. आपल्याला ज्ञान देणारे विचार असतात. पण आपण तिकडे लक्षच देत नाही. आपण म्हणत बसतो, विचार येतात, विचार येतात, विचार येतात. माझं ध्यान लागत नाही, ध्यान लागत नाही. नाहीतर ध्यान म्हणजे डुलक्या काढतो आपण. ॲक्चुअली ध्यानामध्ये सगळं अटेन्शनमध्ये पाहिजे ना आपण. अटेन्शन म्हणजे काय? जागृत पाहिजे ना, अवेअर पाहिजे. किती डीप ध्यान लागू दे. जरा इकडं काही झालं, तिकडं झालं, तर आपल्याला कळलं पाहिजे ते. म्हणून एखादा मेसेज आला तर आपल्याला तो पकडता आला पाहिजे. लक्षात ठेवता आला पाहिजे. तर इथे भगवद्गीता योग्य प्रकारे समजण्यासाठी भगवद्गीतेचे वाचन करते वेळी जिथे जिथे माम अथवा मई किंवा मम असतो, तिथे तिथे आपण आपल्या स्वतःला ठेवून पाहायला हवे. बघा, काय म्हटलंय पत्रीजींनी? आपण स्वतः तिथे म्हणजे मी काही वाचन केलेलं नाही. मी 1-2 श्लोक आणि 1-2 पुस्तकं फक्त अशी चाळली. पण त्यावरनं माझ्या मनात विचार सुरू झाले. ते नेहमीच माझ्या मनात येतात. तुम्हाला काही मी बोलले, की मला असं वाटतं, की मी बरोबर होते की नाही, नाही बरोबर होते, मी बोलायला पाहिजे की नाही. परत माझ्या शिक्षकी मोडमध्ये मी जाते. नाही, नाही. मी या जागेवर बसले आणि आता मला दृढ करायला लागलेत. येस, मी काय विचार करत होते, त्याला मला बळ याच्यातनं काही-काही सापडेल, काही-काही बदलायला लावेल. तर हे प्रत्येक वेळेला आपण आपल्या स्वतःला तिथे ठेवून बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्याला स्वतःला ठेवून पाहायला हवे, वाचन करायला हवे. अर्थात हे शब्द श्रीकृष्णासाठी नसून ॲक्चुअली श्रीकृष्ण सुद्धा एक अवस्था आहे. श्रीकृष्ण कॉन्शियसनेस म्हणतात बघा, तो कॉन्शियसनेस आहे. श्रीकृष्ण हे एक कॉन्शियसनेस म्हणजे आपण चेतनेची पातळी, चेतनेची पातळी आहे. त्या कृष्ण कॉन्शियसनेस पातळीवर आपण गेलं पाहिजे. ती कोणी व्यक्ती नाहीये. कृष्ण ही कोणी व्यक्ती नाही. त्याला व्यक्तिरूप दिलेलं आहे ग्रंथकारांनी. पण ती व्यक्ती नाहीये. ती चेतनेची पातळी आहे. तर हे शब्द श्रीकृष्णासाठी नसून जिथे असेल त्या सर्व स्थानी आपल्या स्वतःवरच अन्वयित करायला हवेत. म्हणजे पत्रीजींनी असं म्हटलंय, हे शब्द श्रीकृष्णासाठी नाहीत, आपल्या स्वतःसाठी आहेत. म्हणजे एक उदाहरण, की बाबा मला भज श्रीकृष्ण म्हणतो, मला भज आणि आपण बसतो श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन भजतो. जेव्हा आपण श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन भजत बसतो, तोपर्यंत आपण त्या दुसऱ्या मूर्तीला मानतो. हे आपण बघितलंय. पण पहिलं जर स्टेप आपल्याला ज्ञान नसेल, की ती श्रीकृष्ण म्हणजे आपणच आहे. आपण आपल्यालाच भजलं पाहिजे. आपण आपलीच पूजा केली पाहिजे. जसं हार्ट मेडिटेशन आहे आपलं, हृदय मेडिटेशन आहे. हार्ट सेंटर्ड मेडिटेशन प्रकार आहेत. तिथे आपण हृदयात त्या मूर्त्या ठेवतो आणि त्या हृदयात पूजा करतो ना, आपण बघितलं ही सर्वोत्कृष्ट पूजा आहे. एखाद्या तीर्थस्थळी जाऊन पूजा करण्यापेक्षा, एखाद्या मूर्तीसमोर ठेवून पूजा करण्यापेक्षा, आपण ज्यावेळेला इथे मूर्ती ठेवतो, कारण हा चक्र आहे आपला. हा चक्र हळू-हळू यातलं कमल उमलत जातं. त्या मूर्ती इथे ठेवल्याने, इथे पूजा केल्याने. म्हणजे मानस पूजा सर्वात श्रेष्ठ. याचा अर्थ काय? मूर्तीला इथे ठेवायचंय म्हणजे कृष्ण मी आहे. माझ्यातले रूप फुलवायचे. मी माझी पूजा करतो. मी माझ्यातले गुण आता भगवद्गीतेमध्ये दोष, गुण आणि दोष हे कोणाचे आहेत गुण, दोष? आपलेच आहेत ते. मग गुण, दोष हे सगळे चक्रात आहेत. आपण सगळं शिकलो. चक्राचेच गुण आहेत, चक्राचेच अवगुण आहेत. प्रत्येक पाकळी म्हणजे काय आहे? मग इथे ज्यावेळेला आपण पूजा करतो, त्यावेळेला ते गुण फुलत जातात. आपलं जोशी सरांनी अनुभव सांगितलेत, त्यांचे अनुभव विचारल्यावर. आणि तुमच्यातले कित्येकांना पण आपण कसं आहे ना, हातचं सोडून पळत्याच्या मागं आपल्याला एक मनात शंका असतात, संभ्रम असतात. म्हणून ती जी पुस्तकं आहेत ना, आता आपली ह्यांची आपण प्रदीप पवारांचं वाचणार आहे. सोहम, मी कोण? हेच पुस्तक पहिल्यांदा वाचणार आहे. ते सगळ्यांसाठी आपल्या सगळ्यांच्या अवस्था आहेत. आपल्याला त्यातून जावं लागतं आणि मग आपल्याजवळ कळतं, अरे आपल्याजवळ जे आहे ना, ते अमूल्य आहे. आपण उगाचच पळ इकडे-तिकडे करतो. जसं गुरु कोणी काल प्रश्न आला. आपला श्वासच आपला गुरु आहे. आपला श्वास सगळं सांगतो. जायचं का नाही, करायचं का नाही, सगळं त्या श्वासाला माहिती कारण तो ब्रह्मांडात नाही तो ब्रह्मांडाला सगळं माहिती पण त्या श्वासाला कनेक्ट होण्याची पात्रता तेवढी पाहिजे. कनेक्ट होण्याचं सामर्थ्य पाहिजे. मग तो श्वास आपल्याला देणार आहे. लगेच देणार नाहीये.
तर इथे त्यांनी तेच सांगितले की श्रीकृष्ण म्हणजे स्वतः आपल्या स्वतःवरच अन्वयित तो श्रीकृष्ण करायला पाहिजे आणि जोडायला हवे. आपण त्याला जोडायला हवे. अहम आपण म्हणजे कोण? आपण जे म्हणतो मम आत्मा, आपला आत्मा. आपण नेहमी आपल्याला शरीर म्हणतो. आपण ही मंगल, या आकाराची, या व्हॉल्यूमची, या वजनाची. नाही, माझा आत्मा. मग इथे अन्वयित करायला हवेत, जोडायला हवेत. अहम असल्यावर अहम पात्रासाठी, श्रीकृष्णाच्यासाठी किंवा रचना करणाऱ्या वेदव्यासांसाठी आणि तशा प्रकारच्या ग्रँड मास्टरसाठी अन्वयित करत ते भगवद्गीतेचे ज्ञान समजून घ्यायला हवे. अहम म्हणजे रचनाकार, श्रेष्ठ योगी. सर्वसाधारणपणे सर्व हाच विचार करतात की माम किंवा मम म्हटल्यावर सुद्धा दोन्ही श्रीकृष्ण परमात्म्याला लागू होतात. म्हणजे परमात्मा. पण तसं नाहीये. परमात्मा नसून आपण स्वतः आहोत ते. पण वास्तविक भगवद्गीता म्हटले जाणारे ज्ञान भांडार उघडायचे असेल, तर त्यातील ज्ञानसार योग्य प्रकारे, योग्य रूपात आपल्याला ग्रहण करायचे असेल, तर हे रहस्य माहिती असायला हवे. म्हणजे हे बघा, हे गीता रहस्य आपण जे म्हणतो ना, हे टिळकांचं श्री भगवद्गीता रहस्य, हे जर आपण वाचलं, बाळ गंगाधर टिळक भगवद्गीता, तर हे आहे खूप वर्षांपूर्वी आणून ठेवलेलं आहे. आणि हे गांधीजींच्या चिंतनातून एक दोन पानं वाचली. इथपर्यंत आपल्याला पोहोचायला आधी आपण मूळ तर वाचलं पाहिजे. पण तुम्हाला माझं सांगणं आहे, तुम्हाला भगवद्गीता घ्यायची असेल, तर ही गोरखपूरची घ्या. गीता प्रेस गोरख. मराठीतली आहे माझ्याकडे. ही एवढी जाडी. हीच घ्या. कारण ह्याच्यात विश्लेषण खूप सुंदर आहे. स्वामी रामसुखदास. सुलक्षणानंद तुमच्याकडे कोणाची आहे? तीच घ्या. आपण हे दिलंय पुस्तक सगळ्यांना कोऑर्डिनेटरला. हे पण हे आपण आता कार्यक्रमापुरतं घेतोय पहाटेच. माझ्याकडे गीता प्रेसची आहे मॅडम. बर, माझ्याकडे गीता प्रेस गोरखपूर तेच आहे की. बरं, स्वामी राम सुखदास म्हटले. हो. हे बघा, ही एवढी झाडी आपण आता सकाळी घेतली ती. हो. कोण आहे बघा तुमचा ऑथर, नंतर सांगा. तर बघा, हे रहस्य माहिती असायलाच हवे. उदाहरणार्थ काही श्लोक निरखून पाहूया. आता 6व्या अध्यायातला 30वा श्लोक दिलेला आहे. सर्व प्राण्यांमध्ये मा अर्थात स्वतःला अर्थात आपल्या आत्म्याला पाहणारा आणि मई अर्थात आपल्या आत्म्यात सर्व प्राण्यांना पाहू शकणारा अर्थात आत्म्याची सर्व व्यापकता ग्रहण करणाऱ्या आत्मज्ञानीला असा अर्थ होतो. आत्मज्ञानी म्हणजे आता इथे जर पहिला तुम्ही अध्याय वाचला, पहिला अध्याय वाचून झाला, त्यात बघितलं काय प्रश्न पडलेला आहे. आणि आपण म्हणतो की अर्जुन विचारतोय की माझ्या सप्तियांशी मी लढायचंय का नाही, नातेवाईकांशी, गुरुजनांशी. तर तिथे अर्जुनाला आपण म्हणतो हा म्हणजे श्रीकृष्ण म्हणजे आपणच समजायचं. किती प्रश्न वेड्यासारखा विचारलाय, किती भयभीत झालाय आणि किती विचित्र म्हणजे कसा प्रश्न विचारलाय त्याने. म्हणजे हा बायसिंग करतोय का, हा भेदभाव करतोय का? तिथे भेदभाव करायचा नाहीये. कोणी का असं ना तिथे. तिथे धर्म कर्तव्य आहे, युद्ध करायचं म्हणजे समोर कोणीही असलं. उलट पहिल्यांदा नातेवाईकांना मारलं पाहिजे. पहिल्यांदा गुरुजनांना मारलं पाहिजे आणि मग दुसरे. का बरं? भेदभाव नाही पाहिजे. पहिली सुरुवात आपल्यापासून. बघा, जे आई वडील असतात ना उत्तम, ते पहिले आपल्या मुलांना रागवतात, मग दुसऱ्यांना. आता तसं होत नाही. आता दुसऱ्यांना हे करायचं, मुलांना काही बोलायचं नाही. आपला तो बाब्या, दुसऱ्याचा तो कार्टे. पूर्वी असं नव्हतं. का म्हंटले इथे असं की स्वकीय बघू नको, गुरुजन बघू नको? कारण देहात कोणीच नाहीये. तू ज्ञानी पाहिजे. आणि तू ज्ञानी म्हणजे हे देह नाहीये. हे आपल्याला शिकवायलाच तर आपण सोल प्रोग्राम घेऊन पुढे आलोय ना. मग तिथे आत्मे बघायचे आणि आत्मा नश्वर आहे. काय मारणार आहेस काय? तू कोणाला मारूच शकत नाही. तो आत्मा मरणारच नाहीये. ना तू मरणार आहे, ना ते मरणार आहे. मग कशाला चिंता तुला त्यांच्या शरीराची? असा तो उपदेश आहे. म्हणजे परत आत्म्याला महत्व आहे. आत्मज्ञान अर्जुनाला नाही, विसर पडला एक क्षणभर. म्हणून ते सगळं म्हणजे इथे पुन्हा 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 पुन्हा
आत्म्याला आपण बघितलं पाहिजे प्रत्येक वेळेला, ना की आपल्या शरीराला. तर हे गोष्टी फोकस केल्या पाहिजेत. अर्थात आत्म्याची सर्व व्यापकता ग्रहण करणाऱ्या आत्मज्ञानीला असा अर्थ होतो. त्या प्रकारची व्यक्ती अहम मला दृष्टीस पडणार नाही असे होऊ शकत नाही. अर्थात त्याच्यावर माझी दृष्टी राहील आणि त्याची दृष्टी सदा त्याची दृष्टी सुद्धा माझ्यावर असेल. अर्थात सर्व प्राण्यांमध्ये आपल्या आत्म्यात सर्व प्राण्यांचे दर्शन करणारे आत्मज्ञानी व श्रीकृष्ण परमात्मा यांच्यात कोणतेच अंतर नाही. म्हणजे श्रीकृष्ण आणि आपल्यात अंतर नाही. आपण ज्या वेळेला श्रीकृष्ण दुसरं मानत राहतो, तसं आपण तसाच फोकस ठेवतो. तो कृष्ण मी आहे इथे. तो कृष्ण मी आहे इथे. तुम्ही पूजा जरूर करा. कारण पूजा केल्याशिवाय, भक्ती केल्याशिवाय सरेंडर होत नाही. मग सुरुवात कशी करायची? जर आकलनामध्ये जर ज्ञानाने हे समजत नाहीये, की आपणच परमपित्याचं रूप आहे, तो श्रीकृष्ण आपण, अर्जुन आपण, सर्व आपणच. हे जर ज्ञानाने आकलन होत नाही, हे जर आपल्या आचरणात येत नाही, तर भक्ती केली पाहिजे. मग भक्तीने सरेंडरनेस येतो, पण ती भक्ती तिथली नाही, तर भक्ती इथली. कृष्णाला इथे पूजायचं आहे. इथेच त्याचं सगळं काही करायचं. 1 तास करा, 10 मिनिटं करा, ना की तिथे बसून करायचं. मग इथे ज्या वेळेला पूजू, इथे ज्या वेळेला कृष्ण कृष्ण हेच म्हणू, तेव्हा तेव्हा याला रूप तसं येत जाणार आहे. म्हणजे आपण एखादा विचार ठेवला मनामध्ये, तर आपल्या चेहऱ्यावर सुद्धा ते दिसतं. तसंच आहे ते. आपल्याला सुद्धा हे करून, करून, करूनच आपल्याला छान आपल्याला श्रीकृष्णासारखं बनता येणार आहे आणि तोच तर सगळा प्रवास आहे आपला. इतकं काही सोपं आहे का कृष्णाला इथे पुजलं की आपल्याला कृष्ण तर मिळाला असं नाहीये ते. हळू-हळू, हळू हे करून, करून, करून होणार आहे. पण तिथे जर कृष्ण भजत राहिला, तर पुढचा जन्म यावा लागणार आहे. लक्षात घ्या. पुढच्या जन्मी ते होणार आहे. त्याच्या पुढच्या जन्मी होणार आहे. मग कित्येक जन्म लावायचा. आपल्याला ज्ञान मिळालंय ना आता. आपण किती नशीबवान आहोत, की या जन्मातच आपल्याला ध्यान साधन मिळालंय, ज्ञान मिळालंय. मग किती वर्ष लावायचे आपण. आणि असं काही नाही काही प्रश्न होता, की आता आम्ही आत्ताशी लागलो, वयाच्या इतक्या वर्षी लागलो आणि होणार का? ही तुमची शंका आहे. म्हणजे परत अर्जुनासारखा प्रश्न आपण करायचा का? एका क्षणात म्हटलं तर आत्ताची जी गोल्डन सुवर्ण युगाची ऊर्जा आहे, ती आपल्याला एका क्षणात नौका पार करणार आहे. त्याला काहीही वेळ लागणार नाही. कारण आपल्याला उत्तमातले उत्तम रहस्य कळत चाललेली आहेत. आपल्याला ऊर्जा अक्वायर कशा करायच्या त्या कळत चालल्यात. मग आपण किती डिले लावणार आहोत? सरांनी किती छान उत्तर दिलं. आपण असं बघितलं पाहिजे, आत्ता तर माझे 5 दिवस राहिलेत. 5 म्हणजे मी तुम्हाला नेहमी शिकवते. आपला खरा प्रवास केव्हा सुरू होतो? मृत्यू समयी आपल्याला मृत्यूच्या बेडवर इमॅजिन करायचे. 10 मिनिटात आपल्याला मृत्यू होणार आहे. मग आपल्याला आठवायचंय मला जाताना कोणाबद्दल रडू येणार आहे? आप्तेष्ट नाही, घरातले नाही, नातेवाईक नाही, मित्र-मैत्रीण नाही. काय केलं नाही म्हणून आपल्याला अश्रू येणार आहे, की माझ्या जीवनात मी हेच केलं नाही. तेच आत्ता करायचंय आपल्याला. कारण परत इथे आप्तेष्ट नवरा, बायको, मुलगा, सून, मित्र-मैत्रिणी कोणी नाहीये. आपण हे सगळं प्यादे घेऊन आलोय. नाटक चाललंय, नाटक. खेळ चाललाय, खेळ. न रंगमंचावर आपण आहोत. मग भगवद्गीता तेच शिकवते, की हे सगळं रंगमंच आहे. तो रंगमंच बघायला आपण शिकलो पाहिजे. भगवद्गीता दुसरं काही शिकवत नाहीये. डोळे उघडायला लावतीये. कृष्णाची कित्येक वाक्य आहेत तशी मी वाचलेली नाहीये, पण कधी-कधी काही कानावर पडलं की कळतं काय अर्थ आहे त्यातला. मग हे असं आहे. मग आपण उलट म्हटलं पाहिजे, नाही आपला संकल्प आहेच. झालंच आहे. भलं या जन्मी नाही झालं. पुढच्या जन्माला तिथून सुरुवात होईल ना. कारण आपण एवढी छान सुरुवात केली, एवढे सुंदर संकल्प लिहिले. आपण ध्यान तर किती छान करतो. ध्यानामध्ये आपण भूतकाळ बदलतो, सगळं बदलतो. आपला सोल पण रिप्रोग्राम आपण करतो. आपल्याला आता कळायला लागलंय, खूप ज्ञान घेतलंय. आपला सोल प्रोग्राम काय पाहिजे हे आपण ठरवतोय आता. पुसून टाकतोय जो आधीचा आहे तो.
नाही आता मला हा सोल प्रोग्राम हवाय, मग तोच वाटणार आहे, तोच सिद्ध होणार आहे. भले या जन्मी नाही होईल, पुढच्या जन्मी होईल. देह सोडून ज्याला आत्मा जायला लागेल तिथून सुरू होईल पुढं. मग आपण हीच जर खात्री बाळगली तर तसंच होणार आहे. आणि नेव्हर इज लेट, म्हणजे लेट कधीही नसतो. जेव्हा केव्हा सुरू करतो आपण त्यावेळेला ती अर्ली स्टेज मानली पाहिजे आपण. आणि प्रगती काही अशा वर्षांवर महिन्यांवर नसते. मी अध्यात्म ज्यावेळेला सुरू केली म्हणजे मला खूप असं हे वेद असायचे, मी आध्यात्मिक कधी बनणार, मला आध्यात्मिकता कधी कळणार, मला कधी ज्ञान मिळणार. त्यावेळेला जेव्हा जेव्हा माझे डायलॉग झाले आध्यात्मिक व्यक्तीशी, त्यावेळेला त्यांनी मला हेच सांगितलं, असा विचार करायचा नाही की मी कधी पुढे जाणार किंवा कंपॅरिझन करायची किंवा माझा काही प्रगती होणार. तो स्पीड कोणाचा काही सारखाच नसतो. कोणी एकदम भरकन पुढे जावतो, कोणी एकदम स्टेज पार करतो. एक मोमेंट असते ध्यानात सुद्धा. सेल्फ रिअलायझेशन जे असतं, एनलाइटनमेंट असते, तो एका क्षणात होतो. त्याला आपण सांगू शकत नाही, की त्याला एवढी साधना केली पाहिजे, तेवढी साधना. बरं आपण सगळे मार्ग अवलंबतोय त्यासाठी. ध्यान नुसतं आपण करत नाहीये. मग यामध्ये आपणच जर म्हटलं, मला किती वेळ लागेल, म्हणजे आपला विचार तसं फळ आपलं. हे प्रत्येक जे आयुष्य बदलाचं शास्त्र 21 दिवसाचं, ते प्रत्येक ठिकाणी आपण लावायचं. उलट आपण म्हणायचं नाही मला या जन्मात मिळणारच, मिळेलच, होणारच आहे, मिळालाच आहे. पण रिव्हर्स बघितले ते सगळे सीड. मग मृत्यूच्या समयी सुद्धा तो क्षीण बघायचा आहे. रिहर्सल झाल्या पाहिजे मृत्यूच्या, तर ते आपण थरो करणार. नाही तर बसणार इथे रडत बंगल्यामध्ये, दागदागिन्यांमध्ये. इतकं सोपं नाहीये. तर क्षण 10 सेकंद, 20 सेकंद काय असतो तो थरो जाणं, न अडकता पुढे जाणं. त्याचा खूप सराव करावा लागणार आहे आपल्याला. तर त्यावेळेला सुद्धा आपण म्हटलं, की हे शब्द आपण म्हटले पाहिजे. श्रीकृष्ण का काय आपण आता मला आठवत नाही. पण ते शब्द नाहीयेत, ते कॉन्शियसनेस लेव्हल आहेत. चेतनेच्या लेव्हल्स आहेत त्या. तर अर्थात सर्व प्राण्यांमध्ये आपल्या आत्म्यात सर्व प्राण्यांचे दर्शन करणारे आत्मज्ञानी व श्रीकृष्ण परमात्मा यांच्यात कोणतेच अंतर नाही. साधारण भगवद्गीतांमध्ये याचा अर्थ असा आहे, म्हणजे साधारण सर्वसाधारण भगवद्गीता आहे त्यातला अर्थ सांगितलाय. सर्व प्राण्यांमध्ये श्रीकृष्णामध्ये सर्व प्राण्यांना जो पाहतो. बघा हा किती सुंदर आहे. आजपासून बदलायचा चंग बांधायचा. श्रीकृष्ण कोणात पाहायचा आहे तो चंग बांधायचा, लिहायचं, संकल्प लिहायचे. हे जर करायला लागलो ना, ऍक्च्युअली सगळ्यात दुःखाचं रहस्यच तुम्हाला सांगते. ज्या वेळेला दुःख येतं ना, कुठलंही दुःख असू दे. आता समजा माझं उदाहरण घ्या, की मला आता काय मानेचं चाललंय, हाताचं चाललंय, कमरेचं चाललंय, काय असेल ते दुःख. मला नाही दुःख झालेलं. पण आपण जे काय म्हणतो शारीरिक यातना किंवा काय, त्यातून शिकायचं असतं. शिक. मग प्रत्येक दुःखाचं काय कारण असतं? प्रत्येक दुःखाचं कारण पुढं घेऊन जाण्यासाठी असतं. मग पुढं केव्हा जातो आपण? तर ते घेतलं तर हे दुःख का आलंय? यातून मला काय शिकायचं आहे? ते आपण घेतलं लर्निंग तर. तर ज्यावेळेला दुःख येत राहतात, ज्यावेळेला दुःख मी तुम्हाला हे सांगितलं ज्यांचे दुःख खूप जास्त असतात, अपंग असतात, आंधळी असतात, रोग मोठे-मोठे असतात. ते खूप हायर सोल असतात. कारण त्यांनी तो प्रोग्राम घेतलेला असतो, की मी हे सगळं बघून मला पुढे जायचं. मला ओव्हरकम करायचंय. कारण शिकल्याशिवाय पुढे जाणार आहे का आपण? आपण काय शिकलो एवढे सगळे? डबल ग्रॅज्युएट झालो, डॉक्टरेट झालो. का केलं पण एवढं सगळं? का तर आपला तो प्रोग्राम होता ना, मला एवढं शिकायचं आहे, मग शिकून काय केलं? तसंच आयुष्यात सुद्धा काय-काय शिकायचंय हे आपण घेऊन आलो. मला हा लेसन घ्यायचा आहे, मला तो लेसन घ्यायचा आहे. म्हणजे हे दुःख मी घेईल, ते दुःख घेईल आणि ते दुःख ज्यावेळेला आपण पार करतो, त्यातून ज्यावेळेला लर्निंग होतं, त्याच वेळेला ते दुःख दूर होतं. मग ते पैशाचं असेल, ते शरीराचं असेल, ते रिलेशनशिपचं असेल, कशाचंही असेल दुःख. प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी कॉर्नर आहेत ना. असं एक तरी कुटुंब, एक तरी घर आहे का नाही सर्व कॉर्नर्स छान आहेत, सर्व खूपच छान आहे. मग हे दुःख घेऊन, घेऊन, घेऊन हृदय द्रवायला लागतो. हृदयाच्या क्षमता वाढतात, करुणा जागृत होते. मग दुसरा ज्यावेळेला ते दुःख सांगतो, आपण त्याला समजून घेऊ शकतो. करुणा आपल्यामध्ये येते.
आपलं जर जीवन सगळं सुखात गेलं आणि आनंदात गेलं, तर आपल्याला काहीच किंमत राहत नाही, कशाचीच नाही. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची सुद्धा राहत नाही. आणि त्या दुसऱ्यांचं पण काही वाटत नाही आपल्याला, कारण आपल्याजवळ सुख, सुख, सुखच आहे. पण ज्यावेळेला आपण असं दुःख भोगतो, त्याला दुसऱ्यांचं सुद्धा दुःख ऐकून घेतो आणि बघा दुःखी माणूसच त्या दुःखाला फुंकर घालवू शकतो. म्हणून काहीच साधक लोकांना जोडतात त्यांच्या. इथे जोडायला सुद्धा काहीच साधकांना जोडतात. काही साधक काही नाही. फक्त त्यांनी आपल्या पुरतं ठेवलेलं आहे. कारण या प्रवृत्त्या झाल्या सगळ्या. कारण दुसऱ्याचं दुःख, त्या दुःखाला फुंकर घालण्याची क्षमता अजून निर्माण झाली नाहीये. मग ज्यावेळेला दुःखात दुसरा दिसतो, कोणी मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, त्याला नक्की हे सगळं आपण कसं दुःखातून बाहेर आलो, आपण कसे दुःख भोगत होतो, हे ज्याला आठवतं, ज्याच्यामध्ये करुणा निर्माण झाली, तोच त्या माणसाला जोडतो, तोच त्याला सांगतो, तोच त्याला VML कनेक्ट झाल्यानंतर हात धरून पुढे नेतो. असं नाही, तसं नाही. पण काही लोक मग मी रागवले की सोडून जातात. काही लोकांना काहीच वाटत नाही. काही लोकांना माहितीये. मग ते सांगतात, "नाही मॅडम कडक आहेत, पण असं नाही करायचं. त्यांच्या बोलण्याला वाईट नाही व्हायचं, दुःखी नाही व्हायचं." हे तेही लोकं शिकवतात. कारण त्यांना माहितीये की पुढं आपण ज्यावेळेला जातो या सगळ्या ह्याच्यातनं, त्याला काय आपल्या हाताशी गवसतं. तर तसं हे जे दुःख आहे ते आपल्या चांगल्यासाठीच दिलेलं आहे. म्हणून जेव्हा श्रीकृष्ण आपण इतरांमध्ये बघायला लागू, केव्हा बघायला लागू? दुःख भोगल्याशिवाय नाही लागणार. आणि नुसतं दुःख भोगलंय आणि त्या श्रीकृष्णाची पूजा करत बसलो, वाचत बसलो, मंत्र म्हणत बसलो. आता मंत्र म्हणायचे नाहीयेत ध्यानात. का बरं मंत्र म्हणायचे नाहीत? ते पूर्ण वेगळंच आहे. ध्यानही वेगळंच आहे. ध्यान म्हणजे सगळं आपल्या त्या जो काही दैवी तत्व आहे, त्या दैवी तत्वाला आपण कनेक्ट होतो. म्हणजे तो काही कृष्णामधल्या मूर्त्यांमधल्या देवारातले देव, तिथे देवी तत्व नाही मिळत आपल्याला. मिळत असेल थोडंसं. त्या पहिल्या पायऱ्या आहेत. पण ध्यानात एकदम सुपरफास्ट सुपरयन टेक्निक आहे. मग तिथे लगेच दैवी तत्वाला टॅप. पिरॅमिड लगेच दैवी तत्वाला टॅप. पण पिरॅमिडला कोणाला दैवी तत्व मिळेल? ध्यान नाही केलं तर कोणालाच मिळणार नाही. जे ध्यानी साधक नाहीये त्यांना पिरॅमिड काय आणि घर काय काही फरक नाहीये. ज्यांनी ध्यानात प्रगती केली, ज्यांना ध्यानात हे होता येतं, त्यांनाच ते पिरॅमिडचे ऊर्जा येतात. मग ह्याच्यामध्ये दैवी तत्व केव्हा आपण मिळवू शकतो? तसं इथे पत्रीजींनी म्हटलंय, की साधारण भगवद्गीतामध्ये याचा अर्थ असा आहे, सर्व प्राण्यांमध्ये श्रीकृष्णामध्ये सर्व प्राण्यांना जो बघतो, त्याच्यावरती श्रीकृष्णाची दृष्टी आणि त्याच प्रकारे त्याची दृष्टी श्रीकृष्णावर राहते असा अर्थ लावतात बघा. म्हणजे हे सर्वसाधारण भगवद्गीता. म्हणजे हे सुद्धा रहस्यच आहे. पण त्याच्याही पलीकडे अजून खूप काही वेगळं आहे. अशाच प्रकारे आणखीन एक श्लोक पाहू. आता 18 ते 66 त्यांनी दिलंय. सर्वसाधारण भगवद्गीतांमध्ये या श्लोकाचा अर्थ अशा प्रकारे सांगतात, सर्व धर्माचा त्याग करून मला, म्हणजे श्रीकृष्ण म्हणतो मला शरण या, म्हणजे श्रीकृष्णाचे पाय नाही धरून बसायचे. सर्व धर्माचा त्याग करून मला श्रीकृष्णाला शरण या. तुम्हाला मी अर्थात श्रीकृष्ण व्यक्तिशः सर्व पापांपासून मुक्त करेल. म्हणजे कोणतं श्रीकृष्ण पापांपासून मुक्त करणार आहे? तुमचा उद्धार करील. शोकित होऊ नका. परंतु याचा अर्थ पत्रीजी काय म्हणतायत बघा. मला शरण या, मग मी तुम्हाला सर्व पापांपासून मुक्त करेल, तुमचा उद्धार करेल. शोकित होऊ नका. परंतु याचा अर्थ असा आहे, पिरॅमिड भगवद्गीताद्वारे सांगितलेल्या अर्थाला अशा प्रकारे ग्रहण करायला हवे. जो कोणीही असो, सर्व परधर्माचा त्याग करून माम अर्थात ज्याचा आत्मा आहे, त्यांनी स्वतः आपल्या आत्म्याचा आश्रय घ्यायला हवा. बघा, सर्व परधर्माचा त्याग करून, आपण धर्माला खूप वेगळ्या संकल्पना दिल्यात. पण इथेही पत्रीजींनी म्हटलंय, सर्व परधर्मांचा त्याग करून माम अर्थात ज्याचा आत्मा आहे, त्यांनी स्वतः आपल्या आत्म्याचा आश्रय घ्यायला, आपल्या स्वतःच्या आत्म्याचा. म्हणून काल सुवर्ण मॅडमशी सहज बोलताना आलं, की तुमची बॅकग्राऊंड बदला, मग फोटो मला कोणाचे आवडत नाही. आपण कधी प्रदर्शन केलंय का? मी कधी प्रदर्शन केलंय का? कोणाचा फोटो मी दाखवला का तुम्हाला आजतागायत?
मी त्यांना सांगितलं पिरॅमिडला सुद्धा मला नाईलाजाने तो फोटो लावावा लागला, कारण रात्र असते, जंगलात आहे. मग आपण फोटोमध्ये व्हायब्रेशन्स, एनर्जी असतात फोटोतच. म्हणून तिथे त्या कारणाने फोटो लावले, कारण रोज काही लाईट लावतो असं काही नाहीये. मी त्यावेळेला किती वेळा विचार केला की मला इथे लावायचंय का, आणि मी संकेत देते का, हे माझे गुरु, या धर्माची मी, या धर्माचा हा पिरॅमिड. खूप वेळा विचार केला, खूप. मग लक्षात आलं आपण तर बोलण्यातनं किंवा कशातनं कुठं काही धर्म ना गुरु ना काय. मग तिथे आपण ऊर्जेसाठी लावत आहोत. काही वेळेला सांगते तिथल्या कथा. पण याचा अर्थ असं नाही की आमचे गुरु हे आणि याच धर्माचे या आणि याच पंथाचे या, असं काही नाहीये तिथे. तर हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्याही सर्व धर्मांचा त्याग, म्हणून आपल्या आचरणात सुद्धा ते पाहिजे. फोटो बिटो लावून बसणं हे आपल्यामध्ये नाहीये, लक्षात घ्या. आपण गुरु सुद्धा आपल्यालाच म्हणतो. तर ज्याचा आत्मा आहे त्यांनी स्वतः आपल्या आत्म्याचा आश्रय घ्यायला हवा, शरणागतीची प्रार्थना करायला हवी. कारण सर्व आपल्या चित्तवृत्तीला नियंत्रित करून ध्यानात राहिल्यावर त्यांची आत्मशक्ती त्यांच्या सर्व पापांचा नाश करते. कोण नाश करणार आहे आपल्या पापांचा? श्रीकृष्ण नाही करणार आहे. तर आपली आत्मशक्ती, मग आत्मशक्ती जागृत करायची. ती होते ध्यानाने आणि ज्ञानाने. आत्मशक्ती जागृत करून त्यांच्या सर्व पापांचा नाश करते. अहम म्हणजे मी, अर्थात श्रीकृष्ण, त्याप्रमाणे माझ्यासारखे परमात्मे तुम्हाला मदत करत राहतील. थोडीही चिंता करू नका. आत्मे मदत करतात, आत्मे करतात मदत. एक आणखी उदाहरण, आता 9.34 दिला. आत्म्यावरच म्हणजे थोडंसं पत्रीजींनी आधी सांगितले, मग श्लोक दुसऱ्या अध्यायापासून सुरू केले. मग बघा, आणि मग मला वाटतं सुचेता मॅडम तुम्ही दुसरा घ्या, कारण मग तुम्हाला तिसरा आणि दुसरा दोन्ही अध्याय छान तुमचे वाचनात येतील. मी फार तर चौथा घेईल. तर आत्म्यावरच मनाला केंद्रित करायला हवे. आत्म्याचे भक्त व्हायला हवे. आत्म्याचीच पूजा करायला हवी. आणि पत्रीजींनी तर सांगितलंय कोणतीही मूर्ती नको, कोणताही श्लोक नको. त्यांनी स्वतः सांगितले, पण त्यांचे सगळे म्हणजे बघा अनुनयी त्यांचा फोटो लावतात की जे गुरूंनी सांगितले त्याच्याच विरोधात ते आचरण. मला पटत नाही. मी या गोष्टी विचारल्या त्यांना की काय पत्रीजींनी लिहून ठेवलंय, आपण काय वागलं पाहिजे, गुरुची पूजा नको, फोटोची पूजा नको. तर थोडस हे लक्षात घ्या. म्हणजे या आपण गोष्टी थोड्याशा तर इतकं सुंदर आहे ना. तर आत्म्यालाच नमस्कार. मग आत्म नमन म्हणजे अर्थ काय आहे? मग आपण तिथे कोणाला सगळ्यांना नमस्कार करतो? गुरूंना आव्हान देतो, या ऊर्जेला देतो, त्या ऊर्जेला देतो, याला देतो, त्याला देतो. इथे आत्मनमन करायला शिकवलंय. आपण तर नमनच करायचं नाही. आपण तर डायरेक्ट सुरू करतो. ध्यान हीच पूजा. ध्यान हीच पूजा. तिथे पिरॅमिडला सुद्धा शिवपूजा करताना, हे करताना मला सारखं वाटायचं. पण मी म्हणायचे नाही, आपण ते शिवसर्वोदय शास्त्र शिकवतो. शिवसर्वोदय शास्त्र, शिवाने पार्वतीला दिलेले नियम. म्हणून ते तिथे मी म्हणते. आपण सुरू करतो. आत्म्याला नमस्कार करायला हवा. आत्म्याला आत्म्यातच एकरूप करून आत्मपरायण झाल्यावर आत्म्याला प्राप्त करू शकतात. या वास्तव्यातच योग्य अर्थ आहे. परंतु साधारण भगवद्गीता पुस्तकात, हे भगवद्गीतेचे रहस्य माहीत नसलेल्यांच्या पुस्तकात याचा अर्थ पूर्णपणे विपरीत होतो. बघितलं ना? म्हणून कुठली भगवद्गीता वाचली पाहिजे? ठीक आहे, सुरुवातीला आपण जी आहे ती वाचतो, पण नंतर नंतर आपल्याला गांधीजींची वाचायची, आपल्याला लोकमान्यांची. हे सगळे ग्रंथ माझे आधीचे आणलेत. मी भगवद्गीता कोणती आणली तर गांधीजी आणि मला टिळकांचीच हवी होती. कारण ह्याला महत्व आहे. कोण सांगेल का मला? याचं काय महत्व? मी याच भगवद्गीता का पहिल्यांदा घेतल्या असतील मला सांगा. नंतर प्रश्न येतो, मला विचार करून सांगायचं. मी बाजारात ज्या वेळेला गेले त्यावेळेला पहिला खूप शोधले लोकमान्यांची. ह्याला एक विशिष्ट महत्व आहे, ते आपण घ्यायचे, आज डिस्कस करायचे. तर तुम्ही मला सांगायचंय मी या का घेतले असतील, काय त्याला असेल महत्व. एकदम परफेक्ट आपल्याला जीवनाचा संदेशच तिथे मिळेल.
परंतु साधारण भगवद्गीता पुस्तकात हे रहस्य माहीत नाही. माझ्यावरच आपले मन एकरूप करा. माझा भक्त होऊन माझी सेवा कर. माझीच पूजा कर. माझ्यावरच विश्वास ठेव. मलाच नमस्कार करून माझ्यावरच आपली दृष्टी ठेवली, तर मला निश्चिंत प्राप्त करशील. श्रीकृष्ण असे सांगत आपल्या भक्तांना अभय हस्त प्रदान करीत आहे, असे दिसून येते. एक आणखी श्लोका म्हणजे श्रीकृष्णाने मला बज म्हटलेलं नाहीये. मला म्हणजे मला. मंगलनी मला बजलं पाहिजे म्हणजे आत्म्याला बजलं पाहिजे. एका श्लोकावर ध्यान देऊयात. आता 9.22 दुसरी काही चिंता न बाळगता जो नेहमी आपल्यावरच विश्वास ठेवतो, आपल्या स्वतःच्या आत्म्यातून आपल्या स्वतःच्या आत्म्याच्या ध्यानात राहून आपली आपणच सेवा करत राहायला पाहिजे. तशा प्रकारच्या लोकांचा निर्वाह, योगक्षेम मी अर्थात एक परिपूर्ण आत्मा स्वतः पाहील. येथे योगक्षेम वहाम्यहम सांगितले गेले आहे. याच्या पूर्णपणे विरुद्ध वाटणारा श्लोक. काही काही श्लोक विरोधाभासी सुद्धा आहेत. आवृत्त्या पण आहेत, रिपिटेशन्स आहेत, विरोधाभासही आहेत. कारण ते भेसळ केलेले श्लोक आहेत. वेगळे अर्थ काढलेल्या लिखाण झालेलं आहे. हे अर्जुना, सगळे वेद त्रैगुण्य विषयांबद्दलच प्रतिपादन करत आहेत. तू त्रिगुणातीत बन. द्वंद्वांचा योगक्षेमांचा त्याग करून नेहमी शुद्ध सत्वाला आपलेसे करून आत्मज्ञानी बनायला हवे. आत्मतत्वातच स्थिर होऊन जा. येथे निर्योगक्षेम आत्मवान म्हणतात. एके ठिकाणी योगक्षेम वहाम्यहम म्हणतात. एका आणखी दुसऱ्या जागी निर्योगक्षेम आत्मवान म्हणतात. अर्थात एका जागी तुझ्या निर्वाहाची काळजी करू नको. योगक्षेमाची लालसा न ठेवता आत्मरूपात स्थिर हो असा अर्थ होतो. योगक्षेमचा अर्थ आपण जाणून घेऊयात. योग अर्थात आत्म्याने आध्यात्मिक उंची गाठणे. आणि आपण योगाचा अर्थ कसा लावतो बघा. योग अर्थात आत्म्याने आध्यात्मिक उंची गाठणे. योग म्हणजे काय? तर विलीन होणे त्या परमतत्वामध्ये, त्या परमेश्वरात विलीन होणे, योग होणे म्हणजे एकत्रित मिलन होणे म्हणजेच तो योग आहे. म्हणजेच आत्म्याने आध्यात्मिक उंची गाठणे. आणि क्षेम अर्थात भौतिक रूपात परिस्थितीचे सुधारणे. बघा, म्हणजे किती विचित्र अर्थ आहे की